मस्त असा पाऊस पडत होता आणि त्यामध्ये आम्ही काय करत होतो, गणपतीसाठी आता डेकोरेशनचं काम आमचं चाललं होतं. पडदे मी मशीनवर शिवले, लावले, थोडंसं डेकोरेशन, अजून लाईटच्या माळा बाकी होत्या आणि तेवढ्यात पाऊस एवढा आला म्हणून आम्हाला मस्त असं काहीतरी चरचरीत खायची इच्छा झाली. मग काढल्या फ्रीजमधनं एक 10-15 मिरच्या, जिरे घातले, आलं, लसूण थोडासा आणि हे सगळं आणि थोडं मीठ घातलं आणि काय केलं, मस्त बागेतलाच कढीपत्त्याच आणला, मस्त पानं अशी खोडली आणि घातली आणि मिक्सरचं झाकण लावून पाणी न घालता फिरवून घेतलं. पाणी घातलं नाही. आता काय केले होते, त्याआधीच बटाटे उकडून घेतले होते. साधारण अर्धा किलो बटाटे आहेत. आपण ह्याचं कॉस्टिंग हवं असेल तरी तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे बरं का. सालं काढून घेतली सगळी आणि आता ठेचून घ्यायला लागले आहे. किसून घ्यायचा नाही, इथं आपल्याला बटाटा ठेचूनच घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, कढईत तेल घालायचं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता घालायचा, परत हिंग घातला आहे आणि आपण मिक्सरवरनं काढलेलं मिरचीची पेस्ट, आलं लसूण मिरची, ती याच्यात घातली. एक 3 ते 4 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि 3-4 मिनटानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद व्यवस्थित घालायला पाहिजे, कारण आपण आज करणार आहोत बटाटे वडा आणि बटाटे वड्याला आतली भाजी मस्त पिवळसर दिसायला पाहिजे. आता ही सगळी पेस्ट सगळी त्याच्यात घातली, मीठ घातलं आणि थोडंसं गार झाल्यावर कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं घातलं आहे आणि सगळं छान मिक्स करायचं आहे. आपली फोडणी थोडी कोमट व्हायला पाहिजे, मग कोथिंबीर घाला. आणि आता आपण आज करतो आहे बॉम्बे वडा. तर बॉम्बे वड्यासाठी लहान आपण गोळे करून घ्यायचे आहेत आणि असे सगळे आपण गोळे करून घेणार आहोत. आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेसन. आता प्रमाण आपण पुढं बघणार आहोत, कॉस्टिंग पण काढणार आहोत. बारीक बेसन घेतले. नेहमी लक्षात ठेवा, बॉम्बे वडा पाव करण्यासाठी बारीक बेसनाचा वापर होतो, भरड बेसन वापरायचं नाही. मीठ घातलेलं आहे आणि ओवा घालायचा आहे. आता तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर एवढंच घाला. जर तुम्हाला घरगुती वापर करायचा आहे किंवा घरगुती खायचं आहे तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं हळद घातली तरी चालते आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे. कोरडं मिश्रण सगळं मिक्स करूया आणि कोरडं मिश्रण मिक्स करून झालं की आता त्यामध्ये आपण काय करणार आहोत, थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे आणि फाईन त्याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे. आता आपण जेव्हा बारीक बेसन घेतो तेव्हा आपलं वड्याचं कवर जे आहे ते अगदी छान पातळ होतं. मस्त आपलं असं पातळ असं मिश्रण तयार झालेलं आहे. अजून आपल्याला थोडं पातळ लागणार आहे. पुढं मी अजून सांगतेच आहे पातळ थोडं का ठेवायचं आहे ते. आता हे 1 मिनिटभर छान फेटून घ्यायचं आणि मग यामध्ये आता आपण काय करतो आहे, सोडा घालणार आहे. खायचा सोडा घालायचा आहे. जरासं त्याच्यावर पाणी घालू आणि मिक्स करून घेऊया. जरासं पाणी घालायचं आणि परत सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता त्याआधी मी तेल तापवत ठेवलं होतं. हे छान फेटून झालं, सोडा त्यात छान मिक्स झाला की आपल्याला त्यामध्ये गरम तेल घालायचं आहे. गरम तेल घालून झालं की परत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण काय करायचं आहे, वडे सोडायचे आहेत. आता बिझनेस करणार तेव्हा वडेची सोडताना जी पिल्लं राहतात त्याच्यात आपण चटणी करतो, पण आता आपण आज एवढं मी करणार नाही आहे. त्यामुळे चटणी कशी करायची याच्यासाठी मी वेगळी पहिल्यांदाच पिल्लं सोडून घेते, कारण आपली एवढी पिल्लं त्यातनं येणार नाही आहेत, कारण आपले हार्डली इथं आता एक 12-13 वडे तयार होतील.
सॉरी छोटे 25 एक वडे आपले होणार आहेत, पण त्यात एवढी पिल्लं सोडली जाणार नाही आहेत. त्यामुळे मी वेगळी हे करून घेते आहे. छान तळून घ्यायचं आहे. रंग पण छान यायला पाहिजे, त्याला कुरकुरीत व्हायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. रंग बदलला आहे बघा. आणि आता हे सगळं आपण काय करूया, काढून घेऊया. एरवी बिझनेस करणाऱ्यांना हे वेगळं करावं लागत नाही. जर कधी पीठ उरलं तर त्याचे ते पिल्लं सोडून घेतात, किंवा जेव्हा वडे तळतात तेव्हा त्याच्यात ॲटोमॅटिक त्यांची जी पिल्लं किंवा ते पीठ कडेला आलेलं असतं ते काढून ठेवतात. आता चटणीसाठी, आता बिझनेससाठी तुम्ही दाणे वापरू नका. इथं कच्चे दाणे मी घातलेत. घरगुती तुम्ही करणार असाल तर कच्च्या दाण्याचा वापर करू शकता, पण बिझनेससाठी तुम्ही दाणे घालू नका. फक्त खोबरं घ्या, सुकं खोबरं घालायचं आहे. ते छान भाजून घ्यायचं आहे. आणि मग यामध्ये आपण लसूण घालणार आहोत. आता ह्या चटणीला थोडं लसूण जास्त लागतो, तर त्याला छान चव येते. दाण्यामुळं कॉस्टिंग वाढतं, त्यामुळं बिझनेसच्या दृष्टीनं दाणे वापरू नका. आता लसूण घालायचं आहे आणि आपण काय करणार आहे, गॅस बंद करून टाकणार आहे. थोडेसे जिरे घातले. जिरेसुद्धा बिझनेस करणार असाल तर स्किप करा. घरगुती याच्यासाठी तुम्ही जिरे घाला. आणि आता 1 मिनिट भाजल्यानंतर गॅस आपण बंद करायचा आहे. पूर्ण गार करायचं आहे. पूर्ण गार झालं की मग आपण जी पिल्लं तळली होती ती घेतलीत. त्याच्यानंतर त्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आता यामध्ये मीठ आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यातच आपण जे मगाशी भाजून घेतलं आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. लाल तिखट घालायचं आहे. रंगाचं लाल तिखट घ्या, म्हणजे चटणी आपली खूप सुंदर देखणी दिसायला तयार होती. खूप सुंदर चटणी लागते ही. आता आपण करणार आहोत वडा. आता एक लक्षात ठेवायचं आहे की पीठ घट्ट राहिलं तर वरचं जे वड्याचं कवर आहे ते जाड होतं, आणि तुम्हाला अगदी बारीक हवा असेल, अगदी पातळ लेअर हवा असेल तर पीठ थोडं पातळ करायला लागतं. पीठ जास्त पातळ झालं तर जास्त पिल्लं त्याच्यापासून सुटतात. त्यामुळं तुम्हाला जोपर्यंत तुम्ही खूप वडे सोडत नाही आणि त्याचा तुम्हाला अंदाज येत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढं मागं होत राहणार आहे. पण जेव्हा तुम्हाला समजायला लागेल की केवढं पीठ पाहिजे, कसं पीठ पाहिजे, हे करून करून तुम्हाला जमणार आहे. आणि तापलेल्या तेलात आपण वडे सोडायचे. वडे सोडल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि मस्त खमंग कुरकुरीत वडे तळायचे. हे बघा, आता ही पिल्लं अशी प्रत्येक वेळेला राहत जातात, म्हणून ते काय करतात, त्याची चटणी तयार करतात. किंवा तुमचं पीठ राहतं, कधी कधी आपल्याला आता सारण संपतं आणि पीठ राहतं, मग ते पीठ काय करायचं, त्याच्यावेळी ते काय करतात, रात्रीचं राहिलेल्या पिठाची पिल्लं सोडून ठेवतात आणि चटणी तयार करून ठेवतात. बिझनेसच्या दृष्टीनं मी सांगते आहे. आता वडे आपले सगळे छान तळले गेलेले आहेत. त्याचा रंग बदलला आहे, खूप सुंदर दिसत आहेत वडे. आता असे हे वडे मस्त सगळे तळलेले आहेत. आणि आता काय केले, मस्त मिरच्या तळून घेतल्या आहेत. आणि आता मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि मी आणि कृपा आधीच कंटाळलो होतो डेकोरेशन करून. मग म्हटलं काय खायचं, मग बाहेरनं काहीतरी आणण्यापेक्षा म्हटलं चल मी करते वडे. आणि असे मस्त वडापाव, मिरची, कांदा, आहा हा हा. आता मला नुसती चटणी ब्रेडला लावलेली आणि मस्त वडा, आहा, आणि ब्रेड बास. कृपाला आवडतो सॉस, मग सॉस लावला, त्याच्यावर चटणी घातली आणि वडा झालं. मस्त वडापाव, आमचा चरचरीत वडापाव तयार आहे. वडापाव, मग कृपानं लगेच मस्त चहा तयार केला, आहा हा हा. आणि डिस्पोजेबलमध्ये घेतला आहे, कप कोण धुणार म्हणून. त्यामुळं असा मस्त वडापाव आणि गरम गरम चहा आणि बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि डेकोरेशनचा आमचा पसारा. आधी खाऊन घेणार मस्त आणि मग राहिलेलं पुढचं डेकोरेशन करणार, कारण अजून खूप डेकोरेशन बाकी आहे. सगळं सामान पडलं आहे, काय करणार. भूक लागली म्हणलं मलापेक्षा कृपाला वडा खूप आवडतो, म्हणून मी खास तिच्यासाठी वडापाव केला. चला मग पुढं आपण बटाटे वड्याचं कॉस्टिंग. आता बटाटे इथे मी अर्धा किलो घेतले, 20 रुपये. बेसन 200 ग्रॅम आणि तांदळाचं पीठ 1 चमचा 20 रुपये.
तेल पाव किलो सगळं मला लागलं आहे असं मी समजते 45 रुपये. मीठ, हळद पाव चमचा, ओवा 1 चमचा, आलं 1 इंच, लसूण 6-7 पाकळ्या, कढीपत्ता 1 ढाळा, कोथिंबीर, पुदिना हे तुमच्या ह्याच्यानुसार घ्या. बिझनेस किंवा जास्त महाग असेल तेव्हा कमी वापरायचं, स्वस्त असेल तेव्हा व्यवस्थित छान वापरायचं. त्यामुळं आपल्या सीझन वाईज हे कमी जास्त होत जाईल. गॅस आणि सुकं खोबरं एक पाव कपच्यापेक्षा कमीच घ्या. या सगळ्याचे एक 60 रुपये साधारण धरलेत. सुकं खोबरं आता पुढं मी सांगते तुम्हाला की हे 60 रुपये धरलेत, 145 रुपये आपले होतात. आता 24 वडे यामध्ये आपले तयार होतात. 24 वडे आपल्याला 145 रुपयाला बसणार. पण त्याबरोबर आपल्याला 2 डझन ब्रेड घ्यावे लागतील. त्यामुळं 40 रुपये डझन ब्रेड आहेत. 40 दुने 80 रुपये इथं झाले. टोटल 225 रुपये झाले. एक वडापाव 15 रुपये ते 20 रुपये विक्री आहे. परत तुमचा एरिया, तुमचा कस्टमर बेस यावर तुम्ही 15 रुपये लावणार का 20 रुपये लावणार हे तुमच्या याच्यावर अवलंबून आहे. मी कमीत कमी धरते 15 रुपये धरते. 360 रुपये मिळणार. त्यामधनं 225 रुपये गेले म्हणजे 135 रुपये तुम्हाला मिळणार. 24 वडापाव तुम्ही विकले तर तुम्हाला 135 रुपये मिळणार. एक वडापाव तुम्हाला 5 रुपये मिळवून देणार. आता हे काय झालेलं आहे, हे मी रिटेल धरलेलं आहे सगळं मॅक्झिमम. आणि जेव्हा तुम्ही क्वांटिटीत बिझनेस करणार किंवा क्वांटिटीत माल घेणार तेव्हा तुमचा हा सगळा होलसेलमधला दर पकडला जाणार. म्हणजेच तुम्ही होलसेलमध्ये जर घेतलात सगळंच आणि एक सेट बिझनेस झाला तर एक वडापाव तुम्हाला 8 ते 10 रुपये मिळवून देणार आहे. तुमच्या एरिया वाईज आणि याच्यानुसार तुम्ही 15 ते 20 रुपये असं तुम्ही विकू शकता. एरिया चांगला आहे, कस्टमर्स चांगले आहेत, 20 रुपये विकला तेच सांगते तुम्हाला. एक वडापाव तुम्हाला 8 ते 10 रुपये मिळवून देणार आहे. आणि जेव्हा आता हा आपला आहे बॉम्बे वडापाव, ह्याची जेव्हा क्वांटिटी जाईल, रोजचे 100, 200, 500 वडे जातील एक ठराविक वेळेत. बाबा संध्याकाळी एक 5 तास आपण गाडी लावली आहे, आपल्या वड्याला क्वालिटी आहे, लोक लांबनं आपले वडापाव खायला येत आहेत. एक 1000 वडे गेले तर मग तुम्ही मालामालच होणार. पण अगदी बस की दिवसाला एक 100 वडापाव जरी गेले तरी तुम्हाला 10 रुपये म्हटलं तरी 1000 रुपये मिळायला काहीही हरकत नाही. बिझनेसच्या दृष्टीनं मी ही सगळी रेसिपी दाखवलेली आहे. घरगुती करायचं असेल तरी द बेस्ट प्रोडक्ट आहे आणि बिझनेस करायच्या दृष्टीनं सुद्धा खूप सुंदर प्रोडक्ट होतं. बटाटे वडा म्हणजे चरचरीत व्हायला पाहिजे. चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या घ्या, तिखट मिरच्या पाहिजेत, मीठ त्याला व्यवस्थित पाहिजे, मस्त कोथिंबीर, पुदिना हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या वड्याला लागल्या तर तुमचा वडा 1 नंबर होणार आहे. करून बघा आणि मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.